नमस्कार. सीएससी द्वारे शेतकरी नोंदणी प्रक्रियाबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊया. सुरुवातीला लॉग इन विथ सीएससी यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला सीएससी कनेक्ट पोर्टलवर नेले जाईल. त्या पोर्टलवर सीएससी ऑपरेटरने आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर ऑपरेटरने शेतकऱ्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा. शेतकऱ्याला त्याच्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी प्राप्त होईल. तो इथे प्रविष्ट करून आधार पडताळणी ची प्रक्रिया पूर्ण होईल. मोबाईल ओटीपी यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर नमूद करावा. मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांना ओटीपी प्राप्त होईल, तो येथे नमूद करावा. शेतकरी तपशील यामध्ये सीएससी ऑपरेटरने प्रादेशिक भाषेत शेतकऱ्याचे आणि त्याच्या वडिलांचे नाव सत्यापित करणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास ते अद्ययावत सुद्धा करू शकतात. तसेच शेतकऱ्याचा फोटो येथे दिसेल. आधारानुसार येथे शेतकऱ्याचा पत्ता दर्शविला जाईल. शेतकरी प्रकार ड्रॉपडाऊन मधून सीएससी ऑपरेटरने ओनर हा पर्याय निवडावा. ऑपरेटरला दोन्ही चेक बॉक्सेस आपोआप निवडलेले दिसेल. यानंतर फेच लँड डिटेल्स यावर क्लिक करा. त्यानंतर शेतकऱ्याचा सर्वे नंबर प्रविष्ट करा. ड्रॉपडाऊन मधून शेतकऱ्यांचे नाव निवडा. त्यानंतर चेक बॉक्स वर क्लिक करा आणि ऍड लँड बटन वर क्लिक करा. जमिनीचा डेटा आल्यानंतर जमीन त्या मालकाची आहे हे तपासून बघा. या स्क्रीन मध्ये सर्व माहिती बरोबर असल्यास व्हेरीफाय ऑल लँड यावर क्लिक करा. येथे फार्मर कन्सेंट, ऑपरेटर डिक्लेरेशन, फार्मर डिक्लेरेशन या चेक बॉक्स वर क्लिक करा आणि सेव्ह बटन वर क्लिक करा. यानंतर आपण या पेज वर याल. येथे प्रोसीड टू ई साइन यावर क्लिक करा. तुम्ही आधार पुन्हा पडताळणी आणि सहमती या पेज वर याल. आधार सहमतीसाठी सीटॅग पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. तेथे ऑपरेटरने शेतकऱ्यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा. आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल, तो येथे प्रविष्ट करा. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर एनरोलमेंट आयडी तयार झाल्याचा मेसेज येईल व तुम्हाला पीडीएफ सुद्धा डाउनलोड करता येईल. अति महत्त्वाचे म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया दरम्यान जर नेम्या स्कोर हा 20 अथवा त्यापेक्षा कमी असेल तर अप्रूव्हल रिक्वेस्ट तलाठी व तहसीलदार यांच्या लॉगिनला जाईल. जर नेम्या स्कोर हा 20 ते 80 च्या दरम्यान असेल तर अप्रूव्हल रिक्वेस्ट ही फक्त तलाठ्यांच्या लॉगिनला दिसेल. तसेच नेम्या स्कोर 80 पेक्षा जास्त असेल तर ऑटो अप्रूव्ह होईल. टिप: तलाठी व तहसीलदार यांनी त्यांच्या लॉगिन मधून आलेली रिक्वेस्ट अप्रूव्ह किंवा रिजेक्ट हे संपूर्ण माहिती तपासून करावी. अशा प्रकारे सीएससी ऑपरेटर हे शेतकऱ्यांची नोंदणी करू शकतात. धन्यवाद.